नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व इतर निराधार योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर आजच्या व्हिडिओतील माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। कारण आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणे सुरू झाले आहे। नुकताच 7 फेब्रुवारीला एक GR निघाला आहे। त्याच्या माध्यमातून हे पैसे कधीपर्यंत निराधारांच्या खात्यात जमा होतील याची तारीख दिलेली आहे। आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता हा एकत्र आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे। तर मित्रांनो, आता या दोन्ही महिन्यांचे पैसे हे तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणे मिळतील की 2100 रुपयाप्रमाणे याची सर्व माहिती या GRमध्ये देण्यात आली आहे। आणि आता हे दोन्ही हप्ते कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात मिळणार आहे। आता हे दोन्ही हप्ते मिळण्यासाठी पात्र लाभार्थी कोण असणार आहे आणि निराधार योजनेची पगारवाढ ही कधीपासून होणार आहे आणि पगारवाढ ही 6000 रुपये होणार आहे का याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आता 20 जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे वाटप सुरू झाले आहे। तर आता हे 20 जिल्हे नेमके कोणते आहे? तर मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळण्यापासून 10 लाख लाभार्थी वंचित झालेले आहे आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहे। त्यासाठी या व्हिडिओतील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थितपणे समजेल। आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट यापुढेही सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। तर पहा मित्रांनो, आता हे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होतील? 7 फेब्रुवारीच्या GRनुसार संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनेसाठी 610 कोटी रुपये हे स्टेट बँकेत जमा करण्यात आले आहे, असे या GRमध्ये सांगितले आहे। तर आता हे 610 कोटी रुपये जानेवारी व फेब्रुवारी या 2 महिन्यांचे आहे। SBI बँकेत हे 610 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे आणि आता हे पैसे निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर लगेच जमा होत आहे। पण हे पैसे काही लाभार्थ्यांना मिळाले आहे आणि काही लाभार्थ्यांना मिळालेले नाही। म्हणजेच जवळपास 10 लाख लाभार्थी हे पेन्शन मिळण्यापासून वंचित आहे। याचे नेमके काय कारण आहे याची माहिती आपण आता जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। म्हणजेच आधार प्रमाणीकरण आता बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यामुळे सरकारने आता जानेवारी व फेब्रुवारीचे अनुदान ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे अशाच लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे की सरकारने वेळोवेळी आदेश दिले आहे की जे लाभार्थी आपले आधार प्रमाणीकरण करून घेतील, फक्त अशाच लाभार्थ्यांना आता यापुढे संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेचे लाभार्थी की जे आपले आधार प्रमाणीकरण करून घेतील
अशाच लाभार्थ्यांना आता संजय गांधी व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे त्यांनाच हे दोन्ही हप्ते मिळणार आहे आणि मिळत आहे. आणि ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या आधाराचे प्रमाणीकरण केले नाही त्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हे पैसे मिळाले नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही जर या योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवायचा असेल तर तुम्हालाही आपल्या आधाराचे प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हीही आधार प्रमाणीकरण अवश्य करून घ्या. तर आता काही लाभार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमके काय किंवा DBT लिंक म्हणजे काय. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागामध्ये घेऊन जायचे आहे आणि तेथील अधिकाऱ्यांना सांगायचे आहे की आमचे आधार प्रमाणीकरण करून घ्या. म्हणजे मग तुम्हाला तेथील अधिकारी तुमचे आधार प्रमाणीकरण करून देतील आणि तुमचे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेला DBT लिंक करून देतील. त्यामुळे यापुढे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे DBT प्रणालीमार्फत तुमच्या खात्यात मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. तरच तुम्हाला या योजनेचे सर्व पैसे व सर्व हप्ते व लाभ मिळणार आहे. हे पैसे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न होण्याचे महत्त्वाचे प्रमुख कारण म्हणजे आपले आधार व्हॅलिडेशन नसल्यामुळे हे पैसे जमा झाले नाही. तर मित्रांनो, आता काही दिवसापूर्वी जानेवारी व फेब्रुवारीचा हप्ता 3-4 दिवसापासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मित्रांनो, आता हे पैसे त्यांच्याच खात्यावर जमा होतील की ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेतलेले आहे. तर मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न की पैसे तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणे मिळतील की 2100 प्रमाणे. तर मित्रांनो, जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 रुपयाप्रमाणे 3000 रुपये आपल्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुमच्याही खात्यावर हे 3000 रुपये जमा झाले असतील तर कॉमेंट करून अवश्य कळवा. त्यात किती पैसे आले आणि तुमचा जिल्हा कोणता हे सांगा. म्हणजेच तुमच्यासारख्या इतर लाभार्थ्यांनाही मदत मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.